वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे भरून दोडक्याची भाजी करणार आहे. दोडका असं उभं चिरून घेतलं आहे. त्यातच कांदा, लसूण, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, धना पावडर, अर्धा चमचा हळद, त्यातच बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर आहे ती सर्व एकजीव करून घेऊया. छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण एक एक दोडक्याला 4 काप करून घेतल्यात मधनं. त्यात असं आपण जसं वांग भरतोय तसं शेम भरून घ्यायचं सर्व दोडके. असं दाबून दाबून बेटर भरून घ्यायचं. तर बाकीचे सर्व पण आपण सेम तसंच करून घेणार आहे. ते सर्व दोडकं भरून झाल्यात. ते एक कढई ठेवून घेतले. त्यात आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच जिरं टाकूया. त्यातच आपण दोडका भरून ठेवला आहे तो सुद्धा एक एक तेलात सोडून घेऊया. आणि जरा मसाला राहिलेला होता तो सुद्धा त्याच्यावर टाकून घ्यायचा. आता व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. हळूहळू हलक्या हाताने करायचं म्हणजे भरलेलं बेटर निघत नाही दोडक्यामधनं. तर त्याच्यावर झाकण ठेवूया. आपण वाफेवरच भाजी करणार आहोत. तर बारीक गॅस करून झाकण ठेवून घ्यायचं. 5-5 मिनटं झाले की एकदा दोनदा झाकण उघडून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे खालची बाजू वर, वरची बाजू खाली असं करून म्हणजे दोडका सगळीकडनं व्यवस्थित शिजला जातो. परत 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया. तर दोडका शिजायला आपल्याला 10 ते 15 मिनटं तर लागणारच. तुम्ही बघू शकता दोडक्याचंच भरपूर असं पाणी सुटलं. परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. दोडका शिजायला वेळ पण लागत नाही. वाफेवर पण छान शिजला जातो आणि स्वाद पण छान येतो. परत 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया. पाच मिनटं झालं. परत एकदा आपण व्यवस्थित असं वर खाली करून घेऊया. तर दोडका शिजत आलाय तरी आपण घेऊया. तर 5 मिनटं झाल्यात. तर छानपैकी आता दोडका शिजून राहिलाय. तर एकदा नक्की ट्राय करून बघा दोडक्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.